हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईनं. सो नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला जसं की मी म्हटलं की काल कटिंग केल्यामुळे माझं आजचं काम खरंच सोपं झालेलं आहे. तर काल बघा काय काय कटिंग केलेलं आहे मी. ब्लाऊज शिवायला क्लायंट जेव्हा येतात ना तेव्हा त्यांना वाटतं ब्लाऊज पीस कसाही असो लहान मोठा, अशी जादू आहे आमच्या टेलरांच्याकडे. त्याच्यामुळे कमी कपड्यात आम्ही ब्लाऊज बसवू शकतो. तुम्ही म्हणाल असं का म्हणतेस होतं तू, कधीची डोकं लावतीये आणि तुम्हाला सांगते. या अगोदर रिसेंटली एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, तर सांगितलेलं आहे सिम्पल ब्लाऊज शिवायला आपण आलेले आहेत आणि ते सिम्पल ब्लाऊज ॲडजस्ट करता करता मला मात्र आता नाकी नव्याला लागले. हाईट कमी आहे 12.5, त्यामुळे आव्हानच्या ब्लाऊजची हाईट तर कमी आहे, होऊन जाईल अहो. पण साईजचं काय कराल, 38-39 साईज आहे आणि कटोरी सिम्पल ब्लाऊजमध्ये दुसऱ्या पट्ट्या यूज करता येत नाहीत. मग ते मिसमॅच असं त्यांना वाटतं. कारण अस्तर ब्लाऊजमध्ये अस्तरच्या पट्ट्या यूज करू शकतो, काहीतरी जुगाड लावू शकतो कपडा पुरवण्यासाठी. पण आता हे जे मी ब्लाऊज कटिंग करते ना ह्याचा सगळ्याच जोल आहे. तर तुम्हाला सांगते काय काय आहे बघा. तुम्हाला आता बॅक कॅमेरा करून कपड्याचा ॲडजस्टमेंट कशी करायची आणि पीस केवढे आहेत दाखवते. 80 सेंटीमीटर म्हणून आल्या होत्या, पण 80 सेंटीमीटर नाही आहेत. मी मोजून पण पाहिलं, पण समोरून क्लायंट म्हटलं आता काय करणार, आता मी आणलेले आहेत तेवढ्यासाठी तर कुठे रिटर्न करू, करा ॲडजस्ट काहीतरी. बघा आता तर हे बघा, इकडे हे ब्लाऊजचे स्लीव्ज काढलेले आहेत, तिन्ही ब्लाऊजांचे स्लीव झालेले आहेत आणि ते या साईडनं कटिंग झालेलं आहे. हा कसा 1 मीटर कपडा आहे, तर कसा व्यवस्थित आम्हाला यूज करता येईल याचा आनंद आहे. पण हे 2 कपडे बघा, इथून आता हे पन्ना पण ह्याचा कमी आहे कपड्यांचा. हे ब्लाऊज पीस असतात ना त्यातले आहेत, ओटीला आलेले वगैरे. तर बघा इथे याचा पन्ना कमी आहे, प्लस ह्याची 80 सेंटीमीटरमध्ये स्लीव्ज काढल्यानंतर आता हा कपडा कमी झालेला आहे. आणि याच्यामध्ये मला आता टोटली ब्लाऊज ॲडजस्ट करायचं आहे. याच्यामध्ये ब्लाऊजचे सगळे पार्ट निघणार आहेत. म्हणजे मेन पार्ट तर झालेच, कमरेची पट्टी, हुक पट्टी, लूक पट्टी, गळ्याची पायपिंग पट्टी असो किंवा ती हेमिंग पट्टी असो, प्रेस बटन पट्टी असो, सगळं निघणार आहे. आणि कुठे कुठे काय काय ॲडजस्ट करायचं हे मात्र अशा वेळेला खूप कन्फ्युजन होतं आणि आमचा मात्र बराच वेळ ह्याच्यामध्ये निघून जातो. चला आता मग काय काय जुगाड लावता येतो एकदा बघते आणि एकदा ड्राफ्टिंग टाकलं की मग तुम्हाला पुन्हा याच्यावरून नजर फिरवते की कसं कसं मी मॅनेज केलेलं आहे. प्रॉब्लेम ह्या 2 पिसांना आहे, हा तर इझिली मॅनेज होतोय बरं का. तर फायनली या पद्धतीने इथे ॲडजस्टमेंट झालेली आहे आणि कट टू कट पिसावरती ड्राफ्टिंग झालेलं आहे. 38 ते 39 साईजचं हे ब्लाऊज आहे. एकदा चेक करून घ्या. हाईट इथे झालेली आहे, बॅक साईडचा हा पार्ट आहे, हाईट प्लस 1 इंच मार्जिन घेतलेला आहे. त्यानंतर फ्रंट साईडचा साईड पार्ट इथे आहे, कटोरीचा पार्ट इथे आहे, क्रॉसपट्टीचा पार्ट इथे काढलेला आहे. डबल क्रॉसपट्टीसाठी ते मला जॉईंट द्यावं लागेल, कमरेलासुद्धा वेगळी पट्टी काढावी लागेल. प्लस इथे गळ्याच्या पट्ट्या काढलेल्या आहेत. आणि ही ॲडजस्टमेंट करता करता आता बघा, जसं म्हटलं हा पीस मला इझिली पुरेल, पण हा पीस पुरत नाही. आता याच्यामध्ये मला क्रॉसपट्टी डबल जरी इथली काढायची म्हटलं तर इथे मला काढता येईल. कमरेच्याही पट्ट्या ह्या साईडने निघतील. हा जो बॅक पार्ट आहे ना, इथले कंबरपट्टी निघून सेम साईजच्या क्रॉसपट्टी त्या कपड्यावर निघेल. पण या 2 ब्लाऊजसाठी सेम साईजची क्रॉसपट्टी मला एकतर अस्तरच्या माझ्या कपड्यातून काढावी लागेल किंवा वेस्टेजमधून. आता वेस्टेजमध्ये मॅचिंग मिळत नाही, सो मला वेस्टेजचं तर काही कामच नाही. तसं वेस्टेज पाहायला गेलं तर हे बघा असे हे असतात आपल्याकडे अस्तरचे. आता मी ड्रेस जे शिवले ना त्याचे हे राहिलेले असतात काही पार्ट अस्तरचे वगैरे, तर ते याला लावले तर खूप विचित्र दिसतं. आणि हे सुद्धा वेस्ट आहे आणि याला लावणारा कपडासुद्धा माझा हा एक्सपायर जाणार आहे याच्यामध्ये. सो तरीही या पद्धतीने मी ड्राफ्टिंग केलेलं आहे. तर तुम्हाला हे ड्राफ्टिंग कसं वाटलं, तुम्ही कोणत्या पद्धतीने ब्लाऊजचं ड्राफ्टिंग करता हे तुम्ही मला सांगू शकता. हे ब्लाऊज मी काल कटिंग केले होते, त्याच्यामुळे आता आल्यानंतर पुन्हा डेली रुटीन चालू झालेलं आहे. कालचं कटिंग असल्यामुळे मला सुद्धा ते इझी गेलेलं आहे. आणि हे बघा प्रत्येक ब्लाऊजचा वेगवेगळा पीस इथे कटिंग करून ठेवलेला आहे. या ब्लाऊजला कंबरपट्टी कमी पडलेली आहे, या ब्लाऊजला कंबरपट्टी कमी पडलेली आहे, या ब्लाऊजला कंबरपट्टी आहे कारण त्याचा कपडा शिल्लक आहे. त्यामुळे इथे मला जुगाड करायला लागणार आहे. आणि हे सगळं काम मला हे आज इझी का पडणार आहे माहिती आहे, माझा कटिंगचा ॲडजस्टमेंटचा तितका वेळ वाचलेला आहे. सो हे काल कटिंग मी रात्री त्यासाठी केलं, थोडंसं लेट थांबले आणि पटापट कटिंग करून घेतलं. म्हणजे आता कटिंगच्या वेळामध्ये माझा एखादा ब्लाऊज शिवून होईल, कारण कटोरी ब्लाऊज म्हटलं की ॲडजस्टमेंट खूप असते आणि हे मापसुद्धा त्यांचं आहे. सो आता चला मग सुरुवात करूया स्टिचिंगला. आणि तेच कटिंग आता शिवायला घेतलेलं आहे. म्हणजे सुरुवात केलेली आहे घरचं उरकून इथे येऊन. कालचं कटिंग असल्यामुळे खरं सोपं गेलं, थोडंसं काल उशीर थांबल्यामुळे माझा फायदा झालेला आहे. आणि इकडे बाही वगैरे जोडून घेतलेले आहे. पहिलंच ब्लाऊज शिवायचं चालू आहे आणि पहिल्याच ब्लाऊजची कंबरपट्टीसुद्धा लावायची चालू आहे. सिम्पल ब्लाऊज आहे, सिम्पल ब्लाऊज शिवताना फार काही वेळ लागत नाही, पण सवय कमी झाली आहे सिम्पल ब्लाऊजची, त्याच्यामुळे कंटाळासुद्धा येतो की सिम्पल ब्लाऊज आता मला कंप्लीट. हे बघा हा बॅक पार्ट तयार करायचं चालू आहे. पट्ट्या वगैरे जोडून घेतलेल्या आहेत. बाकीचा फ्रंट पार्ट क्रॉसपट्टी इथे आहे आणि ही दाबटीप चालू आहे. म्हणजे कमरेच्या पट्टीची दाबटीप जी आहे ती घ्यायची चालू आहे. आता ना
हा कपडा खूप पातळ असतो नाही का, 2x2चा, आणि आपण अस्तर ब्लाऊज जे शिवतो ते बऱ्यापैकी कपड्याला 2 कपडे असल्यामुळे सपोर्ट असतो. सो ते काम पटापटा होतं असं वाटतं, आणि ह्या कामाला असं वाटतं की उगीच वेळ लागत चाललं आहे की काय. तर ही पट्टी आपण आतमध्ये दुमडून जी आहे ना ती स्टिच करतो. आणि अजून इकडे 2 ब्लाऊज आहेत शिवायचे, आणि कालचेसुद्धा ब्लाऊज हात शिलायला द्यायचे आहेत. आणि पाऊस खूप चालू आहे, आजचं काम कसं कसं उरकतं आहे हा जरा डाऊटच आहे. पण पाहू आता, उघडझाप पाऊस होतो आहे, त्याच्यामुळे लाईट नाही गेली तरी अजून छान आहे. तोपर्यंत माझी ही ब्लाऊज कंप्लीट होतील असं मला वाटतं. आय होप लवकरात लवकर कंप्लीट व्हावी, म्हणजे हुक लूक आणि हेमिंग हातशिलाई फिनिशिंगचं काम कंप्लीट होईल. चला मग पुढे कंटिन्यू करते. जेव्हा आपल्याकडे साधं ब्लाऊज येतं या पद्धतीचं, आणि अशा साध्या ब्लाऊजांना पायपिंग केलेले असतात, पायपिंग म्हणा किंवा गोट म्हणा, हे बघा मशीनचे अगदी बारीक आणि नाजूक केलेले आहेत. तर हे तुम्हाला सुद्धा करायचे असतील तर प्रॉब्लेम येतो आहे. तर या अगोदरसुद्धा आपले व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. पायपिंग अस्तर ब्लाऊज असो, प्लेन सिंपल ब्लाऊज असो, पायपिंग कसं करायचं, गोल गळा असो, पानगळा असो, स्क्वेअर गळा असो, पंचकोनी गळा असो, सगळे पायपिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तरीसुद्धा बऱ्याच ताई मला DM करतात की ताई पायपिंग कसं करायचं सांग. आपण आता नेहमीप्रमाणे जसं क्रॉसपट्टी काढतो, ही 1 इंचाची क्रॉसपट्टी काढलेली आहे, आणि इथे असं हे क्रॉस जोडून घेतलेलं आहे. आता इथे मी क्रॉस जोडून घेतलेला आहे. तुम्हाला जर हे क्रॉस जोडता येत नसेल तर सरळ तुम्ही सरळ टिप मारू शकता. 2 पट्ट्यांचे टोकं एकत्र घेऊन इथे सरळ टिप मारायची आहे आपल्याला, आणि मार्जिन अगदी हलकंसं ठेवायचं आहे, आणि बाकीचं मार्जिन कट करून टाकायचं आहे. हे एवढं मार्जिन आहे असं. आणि त्यानंतर ही जी पट्टी आहे लावताना ह्याला डबल करू शकता पायपिंगसाठी, किंवा तुम्ही जर बिगनर्स असाल तर ही एक साईड आपल्याला फोल्ड करायची आहे. म्हणजे एका साईडची ही जी आहे 5 इंचाची साईड फोल्ड करायची आहे, आणि बाकीचा हा पार्ट जो शिल्लक राहतो आहे तो तुम्हाला आहे असा ठेवायचा आहे पायपिंगला पलटवण्यासाठी. तर मी काय केलेलं आहे बघा, ही पट्टी आहे अशी सरळ जी आहे तिला न फोल्ड करता डबल केलेली आहे, आणि डबल पट्टी ब्लाऊज लावून घेतलेली आहे. जसं की याप्रमाणे, जसं आपण नेहमी हेमिंगसाठी किंवा हातशिलाईसाठी जी पट्टी लावतो त्या पद्धतीने ही पट्टी डबल करून लावलेली आहे. आणि इकडे आपण हा अर्धा इंच पार्ट सोडून दिलेला आहे फोल्ड करण्यासाठी. स्टार्टिंगला या साईडच्या गळ्याला हुक पट्टी आणि लूप पट्टीला दोन्ही साईडला, म्हणजे या बाजूने बघाल तर ही पट्टी अशी लागलेली आहे. 5 इंचाचा म्हणजे एका दाबचा हा गॅप आहे, आणि डबल करून ही पट्टी व्यवस्थित इथे लावून घेतलेली आहे. आता ह्याच पट्टीला पायपिंग कसं करायचं आहे ते सांगते. ही पट्टी जी आहे ना, पायपिंग करताना काय करायचं आपल्याला, मार्जिंग जे आहे हे मार्जिंग आपल्याला बोटाने इकडे दाबायचं आहे पट्टीच्या खाली, आणि पुन्हा त्याच्यावरती पट्टी पलटवून घ्यायची आहे, म्हणजे अगदी नाजूक असं आपल्याला पायपिंग करायला मिळणार आहे. चला प्रॅक्टिकली पाहू. आता इथे बघा मी पायपिंग करत आणलेलं आहे सुरुवातीपासून, आणि पायपिंग किती सुंदर आलेलं आहे, तुम्ही जवळून पाहू शकता. या गळ्याचं पायपिंग जे आहे ते अतिशय सुंदर आणि नाजूक असं आलेलं आहे, आणि याच पद्धतीने आपल्याला पायपिंग करायचं आहे. तर काय करायचं आहे, हा जो मार्जिंगचा पार्ट आहे हा पट्टीच्या खाली पकडायचा आहे, आणि त्याच्यावरती असं हे आपण बोटाने पकडून त्याच्यावरती अशी ही पट्टी फोल्ड करायची आहे, म्हणजे मार्जिन पूर्ण आपलं हे आत जातं, आणि आपल्याला जेवढी पट्टी हवी आहे पायपिंगसाठी तेवढी आपल्याला त्या दोन्ही टोकांच्या मध्ये शिलाई मारायची आहे. म्हणजे बरोबर सेंटर पकडत तुम्ही ही शिलाई मारत गेलात ना की छान असं तुम्हाला हे पायपिंग येऊन जातं. अजून थोडंसं करून दाखवते बघा. मार्जिन सगळ्या याच्या आतमध्ये घालायचं आहे, गोलाकार येतो, फुगीरपणा येतो, तो फुगीरपणा जो आहे त्याच्या सेंटरला शिलाईच्या इथे आपल्याला दुसरी शिलाई मारून घ्यायची आहे, जशी की ही. म्हणजे आपल्याला हवा तेवढा नाजूक असा हा गोट येतो एका, आणि पूर्ण गोठा असा करून घ्यायचा आहे. झालेला गोट पाहूया कसा झालेला आहे तो. इकडे बघा, तयार केलेलं जे पायपिंग आहे ते इतक्या सोप्या पद्धतीने आणि इतक्या सुंदर पद्धतीने दिसत आहे. अगदी नाजूक जसं हवा आहे तसं आपल्याला पायपिंग तयार झालेलं आहे, आणि आतलं मार्जिनसुद्धा याच्या आतमध्ये पूर्णपणे फिनिशिंगनी लपलेलं आहे. तर कुठेही बघा हा गोट उलटा पडलेला नाही, कुठेही लूज पडलेलं नाही, किंवा कुठेही फिरलेलं नाही. असंच पायपिंग तुम्ही करू शकता तुमच्या ब्लाऊजला. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. आणि आपलं यूट्यूब चॅनलसुद्धा याच नावाने आहे, त्याच्यावरती सविस्तर व्हिडिओ येतात, ते सुद्धा तुम्ही अजिबात पाहायला विसरू नका.